नमस्कार मंडळी मंडळी मी बबनराव पाटील. फ्लाइंग मुवमेंट उडता उडता हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, फ्लाइंग मुवमेंट ह्या उडता उडता यूट्यूब चॅनलमध्ये आत्तापर्यंत आम्ही जवळजवळ 30 एक आमचे व्हिडिओ प्रकाशित झाले आहेत. ते बरेचसे फ्लाइंगच्या संदर्भातले होते. नंतर आम्ही मागील काही व्हिडिओ आम्ही सेलिब्रिटीबद्दल नितीनदादा बोलत होता. आम्ही सहज गप्पा मारता मारता सेलिब्रिटीचा जेव्हा विषय निघाला, म्हटलं नितीनदादा सगळ्यात मोठा सेलिब्रिटी जो आपल्याच घरामध्ये आहे आणि ह्या 24 एप्रिलला त्याचा वाढदिवस आहे. म्हटलं आपण त्या सेलिब्रिटीविषयी का नाही बोलायचं, कारण का तुम्ही अधिकारी पुरुष आहात, म्हणजे तुम्ही मोठे बंधुराज आहेत, त्याच्यामुळे तुम्ही अधिकाराने बोलू शकता. मंडळी, तुम्हाला आता कल्पना आली असेल की मी कुठल्या व्यक्तीबद्दल बोलतोय. हा मंडळी, तुमचा अंदाज अगदी बरोबर आहे. मी आपला सचिन, आपला लाडका सचिन, आपल्या घरातला सचिन, सचिन तेंडुलकर, भारतरत्न सचिन तेंडुलकर बद्दल हा सर्व महिना आम्ही डेडिकेट करणार आहोत. त्यामुळे सचिन तेंडुलकरच्या काही गोष्टी तुम्ही ऐकल्या असाल, काही गोष्टी वाचल्या असाल, काही ऐकल्या नसणार. अशा ऐकल्या न ऐकलेल्या आम्ही सर्व गोष्टी, म्हणजे तुमच्या मनातले प्रश्न मी नितीन दादांना विचारणार आहे. कारण का गेली 13 वर्ष सचिन रिटायर झालाय, पण तरी पण तो आपला आहे. अजून त्याचं आपलं पण त्यांनी जपलंय आणि हे भाग्य फार कमी लोकांच्या नशिबी येतं. त्यामुळे जास्त नमनाला भडाभड तेल न घालता पहिला राईट टाइम लावून दी विकेट 6 to go पहिला बॉल नितीन दादाला मी टाकतो की नितीन दादा, सर्वात प्रथम हे माननीय सचिन तेंडुलकर यांचा जन्म कधी झाला, कुठे झाला आणि त्याबद्दलच्या तुमच्या आठवणी काय? प्रथम नमस्कार आणि सर्वांचं स्वागत. सचिनचा जन्म सर्वांना माहिती आहे. आता 24 एप्रिल सन होतं 1973 आणि शिवाजी पार्कच्या डॉक्टर श्रद्धानंद ठाकूर सेना भवनच्या समोरच आहे ते. तिथे त्याचा जन्म दुपारी झाला. अच्छा. आता त्यावेळेस एक हकीकत घडलेली आहे, अशी एक गोष्ट घडलेली आहे की जीवन सचिनलाही माहित नाहीये. कारण त्याला कसं माहिती आहे, त्यामुळे बायोपिक मध्ये सुद्धा ती नाहीये, कुणालाही माहित नाही. अच्छा, क्या बात आहे, क्या बात आहे. अशी एक गोष्ट त्याला मी विटनेस होतो. अच्छा, तुम्ही साक्षीदार? मी साक्षीदार होतो, म्हणून मी सांगतो ते की त्यावेळेस आम्ही शिवाजीपाच्या एका बाजूच्या कॉलनीत राहत होतो. अच्छा. आणि दुपारी जेवायला बसलो होतो आणि आमचे आजोबा, वडिलांचे वडील, दादा म्हणायचो आम्ही त्यांना. ओके. ते मध्यभागी जेवायला बसलेले होते आणि एक मान असतो ते बसायचं आणि आम्ही बाजूला बसायचो. हेड ऑफ द फॅमिली. आणि तेव्हा नुकताच टेलिफोनची रिंग वाजली, तेव्हा नुकतीच, आणि कळलं की पुत्र रत्न झालेला आहे. त्यावेळी नवीन होता ना फोन. पुत्र रत्न झालेला आहे. आणि दादा आजोबांचं काय होतं माहिती आहे की दादा आजोबांचं ज्योतिषाचा भयंकर हे होता, अभ्यास होता, गाढा अभ्यास होता. आता आमच्या तिघांच्या पत्रिका त्यांनी मांडल्या होत्या, पण सचिनच्या वेळेस ते आजारी होतो, त्यामुळे मांडू शकले नव्हते. परंतु त्यांना साधारणतः योग वगैरे जे असतात ना, ज्या लोकांना माहिती असतं, ग्रह तारे, ग्रह, तो योग त्यांना माहिती होता. आणि त्यामुळे जेव्हा काका आणि काकू हे जेव्हा निघाले त्याला बघायला, बाळाला बघायला निघाले, तेव्हा त्यांचा हात असा अडलेला तोंडाशी आजोबांचा. ते म्हणाले असेच जाऊ नका. मी होतो तिथे त्यावेळेस समोर. ते म्हणाले असेच जाऊ नका, कारण हा जो योग आहे हा 100 वर्षातनं एखादा योग आहे असा. अच्छा. आणि हे बाळ जे आहे खूप मोठं होणार आहे. अच्छा. तुम्ही असे जाऊ नका, तर काहीतरी सोनं बिनं घेऊन जा. क्या बात. ही गोष्ट त्यावेळेस लक्षात राहिली. आता ज्योतिष खरं खोटं हा आपला वाद नाहीये, हा आपला भागच नाही, वादच नाहीये. पण हे मात्र खरं ठरावं असं मला त्यावेळेस तीव्रपणे वाटलं. ते खरं ठरलंय की नाही ते तुम्हीच ठरवा. कारण का व्यक्ती ही आशावादी असते, आशावादी आहे. त्यामुळे आपला भाऊ मोठा व्हावा हे प्रत्येकाला नक्कीच वाटणार. त्यामुळे ही अशी जन्माची यांची कहाणी आहे आणि ही कोणाला जवळजवळ माहित नाहीये. आता नितीन दादा, सचिनचं मी बऱ्यापैकी त्याच्याबरोबर मी पण खेळलेलो आहे, त्याची एनर्जी मी ग्राउंडवर पण पाहिलेली आहे. पण मला एक साधा प्रश्न पडतोय की ग्राउंडवरची एनर्जी वेगळी, पण लहानपणाची त्याची जी एनर्जी आहे, त्याचे मी जे किस्से ऐकलेले आहेत, वाचलेले आहेत, बरोबर, त्याची एनर्जी ही आली कुठून?
आश्चर्य वाटेल. कारण आमचं घराणं कसं होतं की माझे वडील प्रोफेसर, काका प्रोफेसर, इव्हन आजोबा नाट्यगीतं लिहायचे, वडील पण साहित्य, कविता, मी सुद्धा थोडंफार त्यात बोलगिरी केली आहे थोडीशी, नाही म्हटलं तरी. पण मग सचिन हा मैदान कसा गेला एकदम सडनली, आली कुठून एनर्जी आली कुठून, हा प्रश्न सर्वांना आहे. तर बरोबर आहे, काय असं होणार की आई वडिलांकडून दोघांकडूनही ती जेनेटिक जीन्स येतात. बरोबर. तर आमचे मामा जे होते ना, मामांची साईड होती. अच्छा. हे मामा स्पोर्ट्समन होते. म्हणजे कसं, माझे शशी मामा जे मोठे होते ते पण क्रिकेट खेळायचे का? नाही, ते कुस्तीगार होते. अच्छा. लाल मातीतली, म्हणजे मारुती मानेवर खेळायचे तसे, किंवा म्हणून हा बाबा एवढे मोठे मोठे सिक्स मारायचे का? तसेच दारासिंग रंधवा. त्यामुळे आम्हाला ते लहानपणापासून ते दारासिंग रंधवा यांची क्रेज होती. त्याच्यात छोटे मामा जे होते, मंगेश मामा, ते बॉक्सर होते, चॅम्पियन बॉक्सर. आणि त्यामुळे आम्हाला मोहम्मद अली, नंतर माईक टायसन किंवा जो फ्रिजियर वगैरे असे जे बॉक्सर्स आहेत, यांची एक क्रेज होती. तर ही एनर्जी मला वाटतं सचिनला मामांकडून आली. आणि असं झालंय की मामांकडून आलेली ही एनर्जी प्लस वडिलांकडून आलेले काही संस्कार, ह्याच्यामुळे त्याचं बोलणं पण जर बघितलं आपण, तर तो अतिशय उत्तमरित्या बोलतो. अच्छा. चांगल्या पद्धतीने तो बोलू शकतो आणि कन्व्हिन्स करू शकतो. आणि अशा रीतीने दोन्ही साईड्सचा जो मिलाप म्हणतो ना आपण, तो प्रॉपर ते घडायचं होतं, म्हणून तसं झालं, तसं असं म्हणता येईल. तर या दोघांकडून आलेली ही एनर्जी सचिनला लाभली. कारण सचिनचा स्वभाव तसा बघितलंस वरवर दिसत नाही, पण तो अतिशय संवेदनशील आहे. अच्छा. आणि एखादा चित्रकलेचं त्याला भयंकर वेड आहे, म्युझिकचं भयंकर वेड आहे, आपण त्याच्याकडे कलेची वेड आहे, कलेचं त्याला खूप भान आहे. आणि त्यात चांगलं कळतंही त्याला. तर हे दोन्ही साईडचं मिश्रण त्याच्यात अगदी योग्य प्रमाणात आलेलं आहे. ते भाग्यच आहे. मंडळी, दादांनी सांगितलं की सचिनचे मामा कुस्ती खेळायचे वगैरे आहे, म्हणून सचिनची जी ताकद आहे, बॅटिंगची ताकद आहे. एक किस्सा मी सांगतो. तो म्हणजे असा आहे की पाकिस्तानचा वकार वासिम अक्रम हा एक जगविख्यात चांगला गोलंदाज. त्यांनी 350 पेक्षा जास्त वन डे खेळलेले आहेत. जवळजवळ 18,000 जास्त त्यांनी बॉल टाकलेले आहेत. आणि त्याच्या कारकिर्दीमध्ये त्याला 12 सिक्स पडलेत. काय 12 सिक्स, आणि त्याच्यापैकी 9 सिक्स एकट्या सचिनने मारलेले आहेत. त्यामुळे ती ताकद कुठून आली, मामाकडून आली, तर याच्यावर आपल्याला कळतं. दादा, हे झाले 2 प्रश्न. आता सगळ्यांना शेवटी बालपणीच्या आठवणी कायमच्या लोकांच्या आठवणी राहतात. म्हणजे मी काही ज्या खोड्या केल्यात ना, ते काय, आणि त्यावेळी माझ्या आईवडिलांनी जे मला फटके मारलेले आहेत ते अजूनही मला आठवतात. नितीन दादा, सचिनचा जन्म झाला, परत त्याची एनर्जी आपल्याला कळाली, पण ना लहानपणीच्या गोष्टी ना बऱ्याच लोकांना आठवतात की लहानपणी त्यांनी काय उद्योग केले आहे. म्हणजे खास करून तुम्हाला मोठ्या लोकांना नक्कीच आठवतं की यांनी काय उद्योग केले. तर सचिनच्या ज्या खोड्या आहेत, म्हणजे त्याला आपण बाललीला म्हणू, त्या बाललीला त्यांनी काय काय केल्या, म्हणजे घरातल्या लोकांना किती त्रास झाला आहे किंवा आजूबाजूवाल्यांना किती त्रास झाला असेल, अशा त्याच्या खोड्या सांगा की काय त्याच्या गमती जमती. कसं लहानपणी त्याच्यात अमाप एनर्जी होती. तो काय करायचा माहिती ना की ही मुलं, त्याचे जे मित्र होते, सुनील, अविनाश, सत्यजित वगैरे, असे सगळे हे प्रचंड दंगामस्ती करायचे. आणि 7 वाजता ही मुलं आपापल्या घरी जायची, पण सचिनच्याकडे असं वारं सुटल्यासारखा तो कॉलनीभर, अशी एक मोठी चौकोनी कॉलनी होती, 7-8 बिल्डिंग होत्या, मध्ये ग्राउंड होतं. आणि तो घरा फेऱ्या घालत राहायचा रात्री 9 वाजेपर्यंत. त्याला सांभाळायला लक्ष्मीबाई म्हणून होत्या, लक्ष्मीबाई. त्या कधी जेवण आणि दुधाचा ग्लास घेऊन खाली जायच्या, कारण हा वर यायलाच तयार नसायचा. आणि यांच्या खोड्या म्हणजे कशा असायच्या माहिती का, भयानक असायच्या. उदाहरणार्थ थोडक्यात सांगतो तुम्हाला एक गंमत म्हणून, की ते मध्ये असं ग्राउंड होतं, त्या ग्राउंडमध्ये ते खड्डा खणायचे. त्या खड्ड्याच्या वरनं असं गवत पसरून ठेवायचं.
आणि मग असा एखादा गरीब जो मुलगा असेल ना त्याला ते मुद्दाम तिथे बोलवायचे आणि सरळ असा नको असा सरळ ये करून असा त्याला त्या बरोबर खड्ड्याच्या दिशेने आणायचे आणि ये लवकर म्हणून सांगायचे आणि तो खड्ड्यात पडला की त्याला हसायला यायचं जोरात. तसं अशा रीतीने एक गंमत करायची. किंवा दुसरी गोष्ट तर त्याहूनही भयानक होती ते म्हणजे 9 वाजता लोक कामावर जातात ना सकाळी तर ही कार्टी काय करायची माहिती हे बाहेरून कड्या लावायचे. त्यामुळे हे लोक घाई गडबडीने 9ला निघताना बघतात तर दारच उघडत नाहीये. मग ते वॉचमनला हाका मारणार आणि ही लोक कुठेतरी बिल्डिंगच्या खाली बसून खो खो हसत राहायची. तर अशा यांच्या खोड्या असायच्या संपूर्ण. तर आणखीन अशाच पद्धतीच्या त्याच्या बऱ्याच खोड्या आहेत. आता उदाहरणार्थ आणखी नको इथं बाकीचे लोक त्याचा म्हणजे हा मुलाखत ऐकून मला झलक सांगितली. मुलाखत ऐकून बाकीचे लोक कडा घालायला नको आपण इथे थांबतो. काय दादा आता हे आपण त्याचा जन्म पाहिला त्याचं बालपणाच्या खोड्या थोड्याफार आपण पाहिलेल्या आहे. आता मला स्वतःला एक प्रश्न पडला की रमेश तेंडुलकर प्राध्यापक साहित्यिक लेखक कवी तुम्ही देखील लेखक कवी आई LIC मध्ये जॉबला हे सगळं असं पार्श्वभूमी असताना हे महाराज क्रिकेटकडे वळले कसे? अगदी बरोबर प्रश्न आहे. आणि खरंच तू जो प्रश्न विचारला ना हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण काय असतं आहे त्यांना की या गोष्टी जर आपण म्हणतो ना घडायच्या असतात त्या घडतात. तसं झालं की मला वाटतं सचिन मैदानात आपलं तिथे खाली ग्राउंड होतं ना त्या ग्राउंडमध्ये टेनिस बॉल हे खेळायचे आणि त्याला असं क्रिकेटचं असं वेट नव्हतं. 1983ला वर्ल्ड कप जिंकला ना कपिल देवच्या संघाने. हो त्यावेळी ह्या सर्व मुलांनी एकत्र ते बघितलं होतं आणि त्यावेळेस जे वातावरण होतं ते त्याचं इन्स्पिरेशन ठरलं खरं त्यावेळेस. परंतु खेळाच्या गडबडीत माणूस विसरतो तसा. पण तो खाली खेळत असताना आणि बॉल तो बरोबर कनेक्ट करत होता हे बघून अजित तिथे उभा होता आणि अजितला कुठेतरी लक्षात आलं एक तर तो एनर्जी वेस्ट करत होता इकडे तिकडे मस्त करून. तर अजित स्वतः क्रिकेट खेळायचा तो तेवढा यशस्वी झाला नाही तो भाग वेगळा. परंतु त्याने एक काम केलं आणि ते फारच मोठं काम केलं. ते म्हणजे त्याला सचिनमधला स्पार्क दिसला. बरोबर. आणि इथे तो मस्ती करतो बघितला त्यांनी त्याला सरळ घेऊन आचरेकरांकडे तो घेऊन गेला. अच्छा. आणि तिथून त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. त्यामुळे त्याच्या एनर्जीला एक प्रकारची डायरेक्शन मिळाली. बरोबर. आता इथे मी कसं सांगेन की प्रथम आता ही गोष्ट मी ऐकलेली आहे खरी किती आणि तुम्हाला आता विचारावं लागेल अजितला. जेव्हा पहिल्यांदा अजित आचरेकरांकडे घेऊन गेला मला माझा हा भाऊ चांगला खेळतो तर त्यांनी त्याला नेटमध्ये खेळायला लावलं. ते म्हणाले ठीक आहे येत जाऊ दे त्याला. बट ही वॉज नॉट मच इम्प्रेस्ड. पण मागाहून एकदा ते म्हणे दोघं जण आचरेकर आणि अजित हे शिवाजी पार्क मैदानामध्ये येत असताना आजूबाजूला कोण नाही आहे म्हणजे बघणारा कोण नाही आहे. कारण सचिन तसा लाजाळू होता पहिल्यांदी खूप शाय होता. पण आचरेकर वगैरे नाही आहेत बघितलं एक मुलगा उंच छकड्या मारत होता. ते बघून आचरेकर एकदम हे झाले एक्साइट झाले म्हणजे हा कोण मुलगा. तेव्हा अजित त्याला म्हणाला मी तुम्हाला सांगत होतो की माझा भाऊ चांगला खेळतो तोच हा आहे. आता ही गोष्ट खरी की खोटी ती मला आता एकदा अजितकडून कन्फर्म करून घ्यायला पाहिजे. पण त्यानंतरची जी घटना जी घडली त्याला मी साक्षी आहे. कारण माझं त्यावेळी फ्लाईंग चालू झालेलं होतं 84मध्ये आणि त्याचवेळे 84-85च्या सुमारास याला आचरेकर सरांकडे नेलेलं होतं. आणि एकदा असाच मी फ्लाईटहून घरी आलेलो असताना आचरेकर स्वतः घरी आले. अच्छा. आणि त्यावेळेस सचिन हा न्यू इंग्लिश स्कूल असं बँड्राच्या इथे स्कूलमध्ये जात होता. तर आचरेकर संध्याकाळच्या सुमारास आलेले होते आणि ते वडिलांना म्हणत होते
की याची शाळा बदला आणि शारदाश्रमला टाका. कारण ते शारदाश्रमला ते कोच होते. हो. ते म्हणाले की मी तुम्हाला गॅरंटी देतो की हा पुढे नाव कमवेल क्रिकेटमध्ये. त्यांनी अशी गॅरंटी असं म्हणजे अशा पद्धतीचा शब्द त्यांनी उच्चारला. आणि मग घरात एक प्रकारची चर्चा झाली. त्या चर्चेतून असं निष्पन्न निघालं. वडील पण त्याचे लिबरल होते. ते म्हणाले की शिक्षण एक वेळ आपण सगळेजण करतात नाही का. बरोबर. पण हा जरा काहीतरी वेगळं जर करत असेल तर लेट्स टेक अ चान्स. आता एवढं आचरेकर स्वतः घरी येऊन म्हणाले द्रोणाचार्य. मग त्याची मध्यावर शाळा बदलली आणि त्याला शारदाश्रममध्ये टाकला. आणि मला वाटतं तो टर्निंग पॉईंट निघाला बहुतेक त्याच्या आयुष्याचा. दादा, तुम्ही मगाशी बोलला की तू अशा मोठे सिक्सर मारायचा. काय तुम्ही ऐकू आहे, पण त्याला साक्षीदार स्वतः मी आहे. अच्छा. कारण का मी आचरेकर सरांचा विद्यार्थी. त्यामुळे मी सचिनला काही वेळा नेटमध्ये बॉलिंग टाकली आहे. आणि त्यावेळी आम्ही एक शब्द वापरायचो की जेव्हा सचिन बॅटिंग करायला यायचं ना, तर सचिन आमची विनामूल्य पिकनिक काढायचा. म्हणजे विनामूल्य पिकनिक काय की सचिनला मी बॉल टाकला का तो ह्या इकडून तर दुसऱ्या डोक्यावर मारायचा. मग त्यामुळे तो बॉल आणायला आम्हाला जायला लागला. त्यामुळे ती आम्हाला पिकनिक आम्हाला वाटायची. त्याच्यामुळे तो लहानपणापासून असे मोठे खरं असू शकेल आहे. कारण का मी स्वतः त्याला मी साक्षीदार मी होतो. काय तर अशा प्रकारचा आम्ही हा पहिला एपिसोड आहे. त्याच्या आपल्याला पुढेचे बरेचसे सचिनचे आपल्याला कंगोरे पाहायचे आहेत. त्यामुळे आम्ही तुर्तता इथे तुमची अनुज्ञा घेतो आणि लवकरच दुसऱ्या एपिसोडला आम्ही भेटू सचिनचे वेगवेगळी रूपं घेऊन. धन्यवाद.